आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जे आहे ते मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न जे आहे ते करतायत। जनतेचा कौल आपल्याकडे कशा पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न भाजप जो आहे तो करताना दिसतोय। जनमताचा कौल कशा पद्धतीने आहे, प्रत्येक लोकसभेची चाचपणी जी आहे ते भाजपकडून मोठ्या प्रमाणात केली जाते। भाजपकडून नमो ॲपमध्ये आता एक नवा सर्वे जो आहे तो आणण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर भाजपच्या वतीनं नमो ॲप जो आहे तो मोठ्या प्रमाणात सगळ्याच नागरिकांना डाउनलोड करण्यासाठी आवाहन केलेलं जात होतं। आता लोकसभेसाठी एक नवीन सर्वे जो आहे तो नमो ॲपवरती राबवला जातो। जनमन सर्वे असं या सर्वेचं नाव आहे। याच्या माध्यमातून लोकसभेच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागांबाबत माहिती जी आहे ते प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी भरता येणार आहे। सध्या सुरुवातीला जे प्रश्न आहेत ते मोदी सरकारबाबतचे आहेत। तुम्हाला मोदी सरकारबाबत नेमकं काय वाटतं याबाबतचे हे सुरुवातीचे प्रश्न आपण पाहू शकतो। त्याचप्रमाणे जगभरात भारताची प्रतिमा कशा पद्धतीने उमटलेली आहे याबाबत सुद्धा तुम्ही यावरती आपलं मत जे आहे ते नोंदवू शकता। त्याचप्रमाणे केंद्र सरकारला किती तुम्ही गुण देऊ शकता असा एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुद्धा सुरुवातीच्या काळात टाकलेला आपल्याला या सर्वेमध्ये पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने सगळ्या लोकसभा आहेत आणि या सरकारी योजना आहेत, या योजनांचा तुम्हाला कोणता फायदा झाला किंवा किती कशा तुम्हाला ही योजना वाटल्या असा एक प्रश्न सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि इथून खऱ्या अर्थाने हा सर्वे जो आहे तो सुरू होतोय। तुमचं जे लोकसभा क्षेत्र आहे त्याबाबतची पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। त्या जे लोकसभा क्षेत्र आहे ते तुमच्यासाठी सुलभ आहे का असा हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे जे सांसद आहेत किंवा जे खासदार आहेत त्याची विभिन्नता म्हणजे त्यांच्याबाबतची तुम्हाला सगळी माहिती आहे का असा प्रश्न जो आहे तो विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 3 पर्याय जे आहेत ते यामध्ये देण्यात आलेले आहेत। दुसरीकडे जो लोकसभा खासदार आहे त्याचं कामकाज तुम्हाला आवडलं आहे का किंवा तुम्ही संतुष्ट आहात का त्याच्या कामाबद्दल, त्याबाबत सुद्धा हा पर्याय जो आहे तो तुम्ही निवडू शकता। पुढे जे सांसद आहेत किंवा जे खासदार आहेत ते लोकप्रिय आहेत का तुमच्या मतदारसंघात असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्यांना या ठिकाणी विचारलेला आहे। आणि दुसरा हा महत्त्वाचा जर आपण पाहिलं तर जे खासदार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर भाजपचे नेते कोणी तिथे लोकप्रिय आहेत का असा एक पर्याय सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सुरुवातीचे जे खासदार आहेत आणि खासदारांच्या खालोखाल दुसरे कोण नेते जर सर्वाधिक लोकप्रिय असतील तर त्यांची सुद्धा नावं जी आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकता येणार आहेत। त्याचप्रमाणे जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातली कामं पासून जी कामं लोकसभा खासदार आहेत त्यांनी केलेली आहेत त्यापासून तुम्ही संतुष्ट आहात का असा एक प्रश्न जो आहे तो या सर्वेच्या माध्यमातून विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये हे गुण जे आहे ते तुम्ही देऊ शकता। हे गुण देण्याचं एक मार्ग जे आहे ते करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे ह्या योजना ज्या आहेत या योजना सरकारच्या कोणत्या योजना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहात असंही या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। आणि 2024ला लोकसभा चुनावमध्ये तुम्ही भाजपला मतदान करणार आहात का असंही या सर्वेमध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे असा एक वेगळा सर्वे जो आहे तो भाजपच्या वतीनं नमो ॲपच्या वरती केलेला जातोय आणि कुठेतरी प्रत्येक लोकसभेची चाचपणी या सर्वेच्या माध्यमातून भाजप करतंय। जे उमेदवार आहेत सध्याचे किंवा सध्याचे जे खासदार आहेत त्यांच्याबाबतचा जनमताचा कौल काय आहे किंवा त्यांना पर्यायी कोणी इतर जे आहे तो उमेदवार असू शकतात का, ह्या सगळ्याचा सर्वे जो आहे डिजिटल सर्वे जो आहे तो भाजपच्या माध्यमातून या नमो ॲपवरती आता सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।